नमस्कार, हिंदुस्तान 24 तास न्यूज मध्ये आपले स्वागत। मी आहे वर्षा सामंत। पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। काँग्रेसमध्ये सन्मानाने रहा, महेंद्र शेठ खरत। रायगड जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना सन्मान आणि एकजुटीचा संदेश। राजकारणात सध्या कुणाचा पायपोस कुणाला नाही। भाजपमध्ये आमदारालाही बोलता येत नाही, त्यांची चिडीचूप अशी अवस्था आहे। मात्र काँग्रेसमध्ये सन्मान आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची मुभा आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनो, काँग्रेसमध्ये स्वाभिमानाने आणि सन्मानाने रहा, असे प्रतिपादन काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ खरत यांनी शेलघर येथे केले। शनिवारी शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण खरत समाज मंदिरात रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक झाली। त्यावेळी ते बोलत होते। जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती। यावेळी निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करताना महेंद्र शेठ खरत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुकांनी अर्ज भरावेत। सर्व अर्जांची छाननी करूनच उमेदवारी जाहीर केली जाईल। त्यांनी पक्षातील शिस्त, निष्ठा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या 3 घटकांवर विशेष भर दिला। यावेळी रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांना ताकद मिळाली आहे। तालुका अध्यक्ष हे संघटनांचे केंद्रस्थान आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात उमेदवार सक्षम, जनाधार असलेला आणि समाजाशी नाते जपणारा हवा। परिस्थितीनुसार काँग्रेस स्वबळावरही लढण्यास तयार आहे। काँग्रेस हा एक परिवार आहे आणि प्रत्येक सदस्य त्याचा अविभाज्य भाग आहे। यावेळी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी भाजपवर थेट टीका करत म्हटले, भाजपमुळेच महागाईचा भस्मासूर वाढलाय, सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे। अशा परिस्थितीत काँग्रेस शिवाय पर्याय नाही, अशा भावना जनतेत आहेत। या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांतील घोळ, निवडणुकीची तयारी आणि उमेदवारीबाबत आपली मते मांडली। तिकीट मिळो वा न मिळो, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली। कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांबद्दल उत्साह आणि चैतन्य जाणवत होते। या बैठकीला रायगड जिल्हा प्रभारी राणी अग्रवाल, प्रदीपराव प्रभारी अलिबाग विधानसभा, डॉमिनिक डिमेलो प्रभारी उरण विधानसभा, मनोज कांबळे प्रभारी पेड विधानसभा, अशोक मोरे प्रभारी श्रीवर्धन विधानसभा, सुरेश काटकर प्रभारी महाड विधानसभा, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर, डॉक्टर मनीष पाटील, महिला जिल्हाध्यक्ष रेखा खरत, नंदराज मुंगाजी, महाराष्ट्र फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाकवा, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अखलाक सिनोत्री, निखिल ढवळे व तालुका अध्यक्ष तसेच रायगड जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।